हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं सेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या सेशन मध्ये आपण माहिती घेणार आहे एमपीएससी या स्पर्धा परीक्षेतून भरल्या जाणारी जी सर्वोत्तम पोस्ट आहे आणि सर्वात ग्लॅमरस पोस्ट आहे ती पोस्ट म्हणजे एसीपी ची पोस्ट आहे. ठीक आहे. तुम्ही लहानपणापासून अनेक वेळा मूवी पाहिले असेल आणि या मूवी पाहत असताना हा जो चेहरा आहे हा चेहरा तुमच्या समोरून गेला असेल, किंवा मग हा जो चेहरा आहे हा तरी तुमच्या डोळ्यासमोरून गेला असेल. साऊथ इंडिया असो किंवा नॉर्थ इंडियन फिल्म इंडस्ट्री असो किंवा आपलं सार्वजनिक जीवन असो, त्या जीवनामध्ये एक अतिशय जबरदस्त पोस्ट किंवा एक ग्लॅमरस पोस्ट म्हणून एसीपी या पोस्टकडे पाहिलं जाते. अनेक हिंदी पिक्चरचे डायलॉग जे आहे ते डायलॉग अतिशय फेमस आहे. आता हा जो चेहरा तुम्हाला दिसतोय तर या चेहरा पाहून किंवा हा मूवी पाहून बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते युपीएससी ची तयारी करून किंवा एमपीएससी ची तयारी करून महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये गेलेले आहेत. हा आमिर खान आहे. हा सरफरोश मूवीचा एक डायलॉग आहे, तो फेमस आहे है ना. याच्यावर अन्याय होतो आणि या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ही व्यक्ती जी आहे ती प्रशासनामध्ये जाते आणि प्रशासनामध्ये गेल्यानंतर ते आय एस साठी निवडले जाते, परंतु आयपीएस हे ते सिलेक्ट करतात आणि पहिली पोस्टिंग जी आहे ती एसीपी म्हणून होते. एसीपी राठोड, तुम्ही नाव ऐकलं असेल है ना. एक प्रामाणिक आणि जिगरबाज अधिकारी, आणि त्यांचा तो फेमस डायलॉग की हर मुजरिम को मैं कोर्ट में भिकारी की तरह खड़ा रहना देखना चाहता हूं है ना. तर असा त्याचा डायलॉग आहे की नाही, भिकारी की तरह खडा देखना चाहता हूं. तर हा जो डायलॉग आहे तो या एसीपीचा डायलॉग आहे. तर हे आहे पिक्चरच्या दुनियेमधले गोष्टी, पण आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये रिअल लाईफ मध्ये सुद्धा असे अनेक हिरो आहेत किंवा असे अनेक जिगरबाज मुलं आहेत की ज्यांनी एसीपी ही पोस्ट घेतली एमपीएससीच्या माध्यमातून आणि त्यांनी प्रशासनामध्ये सर्वोत्कृष्ट काम केलेलं आहे. तर तुम्हाला या एसीपीच्या पोस्टच्या माध्यमातून प्रशासनामध्ये जाऊन सर्वोत्तम काम करण्याची जी संधी आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. ठीक आहे. यस. तर दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एमपीएससी ची परीक्षा होते आणि दरवर्षी जवळपास या डीवायएसपीच्या जागा असतात. ठीक आहे. वर्दी असते, वर्दीची जी प्रतिष्ठा आहे ती असते, वर्दीचा रुबाब असतो आणि तुमच्या हातामध्ये एक प्रचंड मोठं जे पोलीस दल आहे ते असतं. अनेक पोलीस इन्स्पेक्टर तुमच्या हातामध्ये असतात. ठीक आहे. पीएसआय अनेक असतात, हवालदार अनेक असतात, कॉन्स्टेबल अनेक असतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जबरदस्त पोस्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये शूरवीरपणाची भावना आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट जबरदस्त आहे. मग ही जी डीवायएसपी ची पोस्ट आहे ते कोणत्या नावाने ओळखला जाते? सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ किंवा पोलीस उपअधीक्षक किंवा डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस किंवा एसडीपीओ है ना, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर या नावाने ती ओळखला जाते. 15,600 ते 39,100 ते 5,400 अशी ही याची जी पगार आहे तो पगार असतो. जवळपास 80,000च्या आसपास पगार असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं जे प्रमोशन आहे ते पोलीस अधीक्षक म्हणून, म्हणजे 15 वर्षानंतर पोलीस अधीक्षक म्हणून किंवा सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून किंवा इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणून त्यांना हे प्रमोशन मिळतं. जबरदस्त पोस्ट आहे. आयपीएस इंडियन पोलीस सर्व्हिस हे केडर तुम्हाला मिळतं. महाराष्ट्रामध्ये कुठेही तुमची अपॉइंटमेंट केलं जाते आणि तुमची जी अपॉइंटमेंट आहे ती कमीत कमी प्रांत या स्तरावर होते. कमीत कमी प्रांत हा 2 किंवा 3 तालुक्यांचा मिळून किंवा कधीतरी 4 तालुक्यांचा मिळून बनत असतो. याचा अर्थ असा असतो की प्रत्येक तालुक्याला एक पोलीस इन्स्पेक्टर, ज्याला म्हणतो पीआय, तो असतो. ठीक आहे. म्हणजे असे किती पीआय झाले? असे एकूण 3 पीआय तुमच्या अंडरमध्ये ठाणेदार. त्या पीआयला असिस्ट करणारे अनेक एपीआय असतात. प्रत्येक ठाण्यामध्ये 2-3 एपीआय असतात, 5-6 पोलीस सब इन्स्पेक्टर असतात. तर असा सगळा लवाजमा जो आहे तो कोणाच्या हाताखाली येतो? तुमच्या हाताखाली येतो, जर तुम्ही डीवायएसपी झालात तर. आपण आपल्या शालेय जीवनामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये अनेक वेळा पोलिसांकडून आपल्याला त्रास होतो. ठीक आहे. आणि मग तुम्ही जेव्हा डीवायएसपी किंवा एसीपी होता तर तुम्ही त्याला म्हणता की, म्हणजे तुमच्या मनामध्ये ती भावना तयार होती की एकेकाळी अशा गोष्टी होत्या आणि आज मी एसीपी आहे आणि मी आज एसीपी असल्यामुळे हे संपूर्ण प्रांतातलं जे पोलीस प्रशासन आहे ते माझ्या अंडरमध्ये आहे. सगळे तुम्हाला सॅल्यूट ठोकतात है ना. तर हा जो सगळा प्रकार आहे हे काही स्वप्न नाहीये, ही रियालिटी आहे. तुम्ही एमपीएससीच्या या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही डीवायएसपी किंवा एसीपी अधिकारी बनू शकता. ओके. चला, आता हे जे पद आहे ते कसं आहे ते बघूया. साधारणतः तुम्ही जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एक मोठा अधिकारी पाहता, पोलीस अधिकारी, तर त्या पोलीस अधिकाऱ्याला बघण्यापेक्षा त्याच्या खांद्यावरती नेमके कोणते स्टार आहे ते तुम्ही पाहिले पाहिजे. जर सुपरिटेंडंट ऑफ पोलीस असेल, जिल्ह्याचा प्रमुख असेल, तर हे एक सिंहाचं चिन्ह आणि एक स्टार असतो, तो झाला एसपी. एएसपी असेल, असिस्टंट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस असेल, तर एक सिंहाचं जे चिन्ह आहे ते असतं. आणि जर डीएसपी असेल, म्हणजे याला आपण डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणतो,
तर त्याच्या खांद्यावरती 3 स्टार असतात. इथे कुठलेही पट्ट्या नसतात. जर इथे पट्ट्या असल्या तर समजायचं की तो पीआय आहे, म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर आहे. आणि हे पूर्ण खाली असलं आणि फक्त स्टार असले तर समजून जायचं की तो डीएसपी आहे. ठीक आहे. येस. आणि हे संपूर्ण महाराष्ट्रातले जे पोलीस आहे त्या पोलिसांच्या खांद्यावरती काय काय असतं त्यावरून त्यांची रँक ठरलेली असते. ठीक आहे. हे बघा, ज्याच्या खांद्यावर 2 स्टार असतात तो पीएसआय असतो, पोलीस सब इन्स्पेक्टर. ज्याच्या खांद्यावरती 3 स्टार असतात आणि एक रेड पट्टी असते तो एपीआय असतो. ज्याच्या खांद्यावरती 3 स्टार असतात आणि एक रेड आणि एक ब्ल्यू पट्टी असते तो पीआय असतो. पीआय म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर. ज्याच्या खांद्यावर कुठल्याच पट्ट्या नसतात आणि फक्त स्टार असतात तो एसीपी असतो. आणि मग बाकी जिथे हे आपलं एम्ब्लम आहे सिंहाचं ते सुरू झालं की ते डायरेक्ट आयपीएस केडरचे लोक असतात. मग आलं का लक्षात? यस. मुद्दा लक्षात आला? व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. ही जी पोस्ट तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे, तर ही जी पोस्ट आहे ती डीवायएसपी ची पोस्ट आहे. तुम्ही यांच्या खांद्यावर बघू शकता. बघा इथं कुठल्याही पट्ट्या नाहीये, फक्त 3 स्टार आहे. इकडे 3 स्टार, इकडे 3 स्टार. एका विद्यार्थ्याने म्हटलं होतं की तो पीएसआय झाला होता आणि त्याला विचारलं की अरे तू चांगल्या कंपनीमध्ये होता आणि तू इकडे का आलास? त्याने उत्तर दिलं होतं की आकाशातल्या हजारो ताऱ्यांपेक्षा माझ्या खांद्यावरचे जे तारे आहेत ते जास्त उजळून दिसतात, ते जास्त प्रकाशमान आहेत, है ना. तर ते तारे नाही आहेत, तर ते समाजाची सेवा करण्यासाठी तुम्हाला मिळालेलं एक जबरदस्त जबाबदारी आहे. तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये जाऊन तुम्ही ते काम करू शकता जे तुम्ही कुठेच राहून करू शकत नाही. तुम्ही सामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलवू शकता, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे दुःख आहे ते दूर करू शकता, त्यांच्या मनातली अस्वस्थता जी आहे ती सुद्धा तुम्ही दूर करू शकता आणि कोणाचं तरी तुम्ही आयुष्य बदलवू शकता. इतकी जबरदस्त पॉवर जी आहे ती या पोस्टमध्ये आहे. साधी वर्दी जरी दिसली तरी 50 लोक जागच्या जागी उभे राहतील, 50 गुंड जागच्या जागी उभे राहतील. आणि जर तुम्ही सांगितलं तुम्ही एसीपी आहे तर गावातले पंचकृषीतले दादा किंवा जे कोणतेही असेल फार मोठे ते सगळे तुम्हाला वचकून राहतील. आणि ही जी पॉवर आहे ती या वर्दीची पॉवर आहे, या दंड्याची पॉवर आहे आणि या कॅपची पॉवर आहे, नाही का. येस. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, स्वप्नातही ते हे पाहत असतात, है ना. आणि एवढं जरी तुमची गाडी जरी एखाद्या पार्किंग मध्ये उभी असेल आणि तिथे ही कॅप ठेवली असेल तर सहजासहजी कोणी हिंमत करत नसते. बरोबर आहे की नाही? तर हा जो रुतबा आहे, हा जो रुबाब आहे तो या वर्दीचा आहे. आणि ही वर्दी तुम्हाला एसीपी झाल्यावर मिळणार आहे. आणि एसीपी होणं काही कठीण नाहीये. एमपीएससी ची तयारी तुम्ही 1 वर्ष जर व्यवस्थित केली तर तुम्हाला ही पोस्ट मिळू शकते. अनेक विद्यार्थी जे आहे ते पीएसआय ची तयारी करतात, पण पीएसआय ही जी पोस्ट आहे त्याला एसीपी इतके पॉवर नसतात. जेव्हा तुम्ही पीएसआय बनता तेव्हा नाशिकला तुम्ही ट्रेनिंगला जाता, तिथे एसीपीचं पण ट्रेनिंग होतं. त्यांच्या ट्रेनिंग मध्ये आणि तुमच्या ट्रेनिंग मध्ये फार मोठा फरक असतो. एका एसीपीच्या अंडरमध्ये कितीतरी पीएसआय असतात, 25-30 पीएसआय असते, नाही का. तर अशा वेळेस तुम्हाला ही जी पोस्ट आहे ते चांगल्या अभ्यासाने नक्की मिळू शकते. राज्यसेवेची दरवर्षी परीक्षा होते एमपीएससी, आणि या एमपीएससीच्या पोस्टमधून परीक्षेतून तुम्ही ही पोस्ट जी आहे डीवायएसपी ची ती तुम्ही काढू शकता. पोलीस उपअधीक्षक हे राज्य पोलीस सेवा जे आहे त्यातले अधिकारी आहे. ठीक आहे. पोलीस उपअधीक्षकांना अनेक वर्षाच्या सेवेनंतर आयपीएस म्हणून सुद्धा रँकिंग मिळते. ठीक आहे. 8 ते 15 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला आयपीएस मिळू शकते. पोलीस उपअधीक्षक जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुमची पोस्टिंग झाली तर तुम्हाला डीवायएसपी किंवा पोलीस उपअधीक्षक किंवा एसडीपीओ म्हणतात. आणि जर तुमची पोस्टिंग शहरी भागांमध्ये झाली तर तुम्हाला एसीपी असं म्हटलं जातं. आलं का लक्षात? यस. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कायद्यानुसार पोलीस उपअधीक्षक हे जे पोस्ट आहे ते दहशतवाद, हुंडाबळी, अनुसूचित जातीवरील अत्याचार आणि भ्रष्टाचार यांचा समावेश असलेल्या घटनांमध्ये तपास अधिकारी म्हणून काम करत असतात. म्हणजे हाय लेवलची प्रकरणं तुमच्याकडे असतात. सहाय्यक पोलीस अधीक्षक हे एसएसपी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही उपअधीक्षक पदाच्या समतुल्य आहे. ओके. आयुक्तालयामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी हे समतुल्य पद आहे. पोलीस उपअधीक्षकाच्या वरच्या दर्जाचा जो अधिकारी आहे तो अतिरिक्त पोलीस अधीक्षक असतो आणि खालचा जो आहे तो निरीक्षक असतो. अतिरिक्त पोलीस अधीक्षक याला आयपीएस केडर असतं आणि हे तुमच्या अंडरमध्ये असतात. ठीक आहे. संपूर्ण प्रांतांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही या डीवायएसपी ची जबाबदारी असते. ठीक आहे. मग आता ही जी डीवायएसपी ची पोस्ट आहे ही डीवायएसपी ची पोस्ट किंवा ही एसीपी ची जी पोस्ट आहे ती तुम्हाला मिळते कशी? तर तुम्हाला राज्यसेवेची पहिल्यांदा पूर्वपरीक्षा द्यावी लागते. पूर्वपरीक्षा पास झालात की तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागते. मुख्य परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला पदांचा क्रम भरावा लागतो. ठीक आहे. तुम्हाला पोस्टचा प्रिफरन्स भरावा लागतो.
जर तुम्हाला एसीपीच व्हायचं असेल तर पहिल्या क्रमांकावर तुम्ही एसीपी किंवा डीवायएसपी ही जी पोस्ट आहे ती टाकू शकता. आणि एवढा ही जी पोस्ट आहे ही पोस्ट मिळण्यासाठी आवश्यक मार्क जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही एसीपी किंवा डीवायएसपी होऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही हे झालात तर तुम्हाला पहिल्यांदा नाशिक या ठिकाणी पाठवलं जातं. नाशिक या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग होतं. हे जे ट्रेनिंग आहे हे जवळपास 1 वर्षाचं ट्रेनिंग असतं. आणि एमपीएससी मधून ज्या पोस्ट भरल्या जातात त्यातलं सर्वात बेस्ट ट्रेनिंग जे आहे ते एसीपीचं असतं, सर्वात बेस्ट. आणि एक ते फुल प्रोफेशनल ट्रेनिंग असतं. त्यामध्ये तुम्हाला AK-47 पासून तर त्या ग्रेनेड पासून सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग या पोस्टला दिलं जातं. ठीक आहे, एकदम प्रोफेशनल. तुम्हाला जंगलामध्ये जावं लागतं. सगळ्या प्रकारचं युद्धकला तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जातात. गोरिला वॉरफेअर सारख्या ज्या युद्धकला आहे त्याही तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जातात. त्यामुळे जबरदस्त प्राईड मुवमेंट आहे ती, आहे की नाही. आणि मग जेव्हा तुमची पोस्टिंग होते, तुमची पोस्टिंग ही डायरेक्ट SDPO किंवा ACP म्हणून केल्या जाते. आणि जेव्हा तुम्ही ACP बनून येता, ठीक आहे, 4 ठाण्याचे ठाणेदार, त्यानंतर 15-16 API, 30-35 PSI आणि फार मोठा फौजफाटा जो आहे तो तुम्हाला एका दमात कडक सॅल्यूट मारतो. आणि जेव्हा ती जी मुवमेंट आहे ती तुम्ही पाहता ती तुमच्या आयुष्यातली सर्वोत्तम मुवमेंट असते. ठीक आहे. त्यामुळे ही जी पोस्ट आहे ही पोस्ट मिळवण्यासाठी काही तुम्हाला लाखो रुपये डोनेशन द्यायची गरज नाहीये. ही पोस्ट मिळवणे काही फक्त आणि फक्त मोठ्या अधिकाऱ्यांच्या बिझनेसमॅनच्या पोरांचं काम नाहीये. तर जो हकदार होगा वो राजा बनेगा. म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला, प्रॉपर अभ्यास केला तर कुठलाही ग्रॅज्युएट विद्यार्थी, कुठलाही ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी जो आहे तो ACP बनू शकतो. फक्त हे पद तुम्हाला जर मिळवायचं असेल तर त्याचे काही टर्म्स अँड कंडिशन आहे. म्हणजे तुमची उंची जी आहे, म्हणजे तुम्ही जर मेल असाल, म्हणजे तुम्ही जर पुरुष असाल तर तुम्हाला 165 इतकी तुमची उंची पाहिजे. ठीक आहे. आणि जर तुम्ही महिला असाल तर ACP बनण्यासाठी तुम्हाला 155 सेंटीमीटर इतकी उंची तुम्हाला असणं आवश्यक आहे. जर एवढी उंची असेल तर तुम्ही हे अधिकारी बनू शकता. जर यापेक्षा कमी असेल तर तुम्ही ACP ही जी पोस्ट आहे ती मिळवू शकत नाही. ठीक आहे. मग तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट पोस्ट जी आहे तर ती डेप्युटी कलेक्टर असेल किंवा मग मुख्याधिकारी असेल किंवा मग तहसीलदार असेल, ठीक आहे, किंवा झडपीचा डेप्युटी CEO असेल. ह्या पोस्ट तुम्ही घेऊ शकता. कारण या शारीरिक पोस्ट आहे, म्हणजे इथे तुम्हाला शारीरिक क्षमता असणं गरजेचं आहे. तसेच तुमचे जे डोळे आहे ते डोळे निरोगी असणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. तुम्हाला इथे फिजिकल टेस्ट द्यावी लागते, ज्यामध्ये पळणे आहे यांच्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला द्याव्या लागतात नंतर सिलेक्शन झाल्यावर. PSI ला आधी असतं, यांना नंतर असतं. ठीक आहे. आता यांची जी पोस्टिंग आहे ती पोस्टिंग कुठे केल्या जाते? यांची पोस्टिंग ही प्रांतात असते. प्रांत म्हणजे काय रे? तर 2 किंवा 3 तालुके मिळून एक प्रांत बनलेला असतो आणि 3 किंवा 4 प्रांत मिळून एक जिल्हा बनलेला असतो. ठीक आहे. तर जिल्ह्याच्या लेवलला कोण असतो? SP, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस, म्हणजे IPS अधिकारी असतो. IPS अधिकाऱ्याच्या खाली प्रत्येक प्रांतांवर DYSP अपॉइंट केले गेलेले असतात. ठीक आहे. किंवा त्याला ACP असं म्हटलं जातं. जेव्हा ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग होते तेव्हा DYSP, शहरी भागामध्ये पोस्टिंग होते तेव्हा ACP असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर ACP जो हा DYSP जो आहे तो SP आणि त्याचा खालचा जो पोलीस वर्ग आहे त्याच्यामधला दुवा असतो. काय असतो? दुवा. आणि या DYSP चे ऑर्डर्स हे खालच्या सगळ्या पोलीस प्रशासनाला मानणं हे बंधनकारक असतं. ठीक आहे. हा जो व्यक्ती आहे DYSP ह्या खालच्या सगळ्या पोलीस वर्गांचे किंवा सगळ्या पदांचे गुप्त अहवाल जो आहे तो लिहत असतो आणि आपल्या वरिष्ठांना तो पाठवत असतो. कळलं का? येस. त्यामुळे ACP ही जी पोस्ट आहे ती बरेच विद्यार्थी या पोस्टला प्रेफरन्स देतात. बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांना या वर्दीची जबरदस्त अफेक्शन असतं, आकर्षण असतं आणि ते विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या ACP सारख्या सर्व्हिसमध्ये जातात आणि आपल्या नेशनसाठी जबरदस्त सर्व्हिस देत असतात. त्यानंतर तुम्ही ACP झाला तर तुम्ही इंटरपोलमध्ये पण पुढे जाऊ शकता. तुम्ही तिकडे CBI मध्ये पण जाऊ शकता प्रमोशन झाल्यानंतर. ठीक आहे. भारत देशातल्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ज्या आहेत तिथे तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन मध्ये जबरदस्त इंटरेस्ट असेल तर. त्याच्यामुळे इथले प्रमोशनचे जे चान्सेस आहेत ते खूप सुपर आहे. तुम्ही IB मध्ये जाऊ शकता, रॉ मध्ये पण तुम्ही जाऊ शकता पुढे भविष्यामध्ये. बरोबर आहे की नाही? तर हे सगळे जे चान्सेस आहेत, सगळा स्कोप आहे तो या पदासाठी आहे. वरून वर्दी आहे, सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, पण कामाचं लोड पण जबरदस्त आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी तिथे उपस्थित राहावं लागतं.
कायदा सुव्यवस्था राखणं तुमची जबाबदारी असते. आणि डेप्युटी कलेक्टर जो आहे त्याचे ऑर्डर तुम्हाला फॉलो करावे लागतात, कारण डेप्युटी कलेक्टर हा पूर्ण जो प्रांत आहे त्या प्रांताचं संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था राखतो तुम्हाला हाताशी घेऊन. ठीक आहे. तर असं हे पोलीस प्रशासन आहे. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आहे की पॉलिटिकल इंटरफेअर जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. रोज चॅलेंजिंग काम आहे. तर तुमच्यामध्ये जर चॅलेंजिंग काम स्वीकारण्याची तयारी असेल आणि रोज तुम्हाला काहीतरी नवीन पाहिजे असेल तर ही पोस्ट जबरदस्त आहे. त्यामुळे अभ्यास करा, मेहनत करा आणि अधिकारी व्हा. टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्याचा एक प्रॉपर गायडन्स आम्ही प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आणि त्यासाठी आपण एक नवीन बॅच सुरू केली आहे. 2024 ची जर तुम्ही परीक्षा देत असाल तर राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आपण चालू केलेली आहे. या बॅचला तुम्ही एनरोल करून तुम्ही घर बसल्या एमपीएससी ची परीक्षा पास करू शकता. हे कोर्स असे आहेत की त्याच्या रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. तुम्ही जर लाईव्ह क्लास नाही करू शकला तर तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. ठीक आहे. रेकॉर्डिंग तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. आणि ही जर बॅच तुम्ही जॉईन केली, जॉईन करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट या बॅचला जॉईन करू शकता. फीज पण अतिशय कमी आहे. जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला 20 पेक्षा जास्त कोर्सेस मिळेल. तुम्हाला घर बसल्या एक टेस्ट सॉल्व्ह करता येणार आहे. दुसरीकडे टेस्ट लावायची गरज नाही. 1000 पेक्षा जास्त सराव प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे. 300 पेक्षा जास्त नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. लाईव्ह क्लासेस तुम्ही करू शकता आणि लाईव्ह क्लास नाही करू शकला तर रेकॉर्डिंग तुम्ही करू शकता. एक दुसरी बॅच आपण सुरू केली आहे 2024-25 साठी. या बॅच मध्ये तुम्हाला मेंटॉरशिप ऑफर केलं जातं. मेंटॉरशिप म्हणजे काय रे, तर तुम्हाला ज्यांनी ऑलरेडी पोस्ट काढलेले आहे ते ऑफिसर्स तुम्हाला या ठिकाणी तुमचा प्रॉपर प्लॅन तयार करून देणार आहे. तुम्हाला टास्क देणार आहे. तुमच्या टास्कवर त्यांचं लक्ष असणार आहे. तुम्ही किती प्रॉपर अभ्यास करता ते पाहणार आहे. त्यानंतर तुम्हाला गाईड केला जाणार आहे. तुम्ही सिन्सिअर आहात की नाही ते पाहिलं जाणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला वर्षभरासाठी पूर्ण गाईडन्स जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे. डे टू डे तुमचा जो प्लॅनिंग आहे तो सुद्धा तयार करून दिला जाणार आहे. त्यामुळे एका सेफ हँडमध्ये तुम्ही राहून अभ्यास करणार आहात. तसेच तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळत आहे. तुम्हाला बुक्स मिळणार आहे. ठीक आहे. या बॅचची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. घर बसल्या तुम्हाला याचा अभ्यास करता येणार आहे. तुम्हाला पुणे किंवा मुंबईला जायची काही गरज नाहीये. वैभव आर हा कोड टाकला तर तुम्हाला अतिरिक्त डिस्काउंट पण मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा आणि अधिकारी बनण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता. ठीक आहे. तर अशीच माहिती घेऊन आपण पुन्हा नवीन पदांची माहिती घेऊन तुम्हाला भेटणार आहे. तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय.